तुमच्याकडे लॅपटॉप नाही, मोठं इन्व्हेस्टमेंट नाही, कोडिंग येत नाही आणि तर सुद्धा तुम्हाला 2026 मध्ये एआयच्या मदतीने पैसे कमवायचे आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला फक्त एआय वापर आणि पैसे कमवा असे सांगणार नाही. मी तुम्हाला फक्त एकदम बिझनेस लेवल पासून समजावून सांगणार आहे की एआय चा वापर करून तुम्ही कोणती कामं करू शकता, कोणत्या स्किल शिकायला पाहिजे, क्लायंट काढून मिळवायचे आणि सुरुवातीला पैसे कमवायचा प्रॅक्टिकल मार्ग कोणता आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एआय स्वतः तुमच्यासाठी पैसे कमवणार नाही, पण एआयचा वापर करून एखादा युजफुल काम वेगाने आणि चांगल्या पद्धतीने केलं तर त्या स्किलसाठी लोक तुम्हाला पैसे देऊ शकतात. म्हणून जर तुम्ही स्टुडंट असाल, जॉब करत असाल, घरातून काहीतरी सुरू करायचं असेल किंवा साईट युजफुल बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर चला सुरुवात करूया. सर्वात आधी एक बेसिक गोष्ट समजावून घेऊया ती म्हणजे आर्टिफिशियल आणि एडिशन. आज एआयच्या साठी टेक्स्ट लिहू शकतो, इमेज तयार करू शकतो, आवाज तयार करण्यात मदत करू शकतो आणि कोडिंग मध्येही मदत करू शकतो. पण इथून एक गोष्ट लक्षात ठेवा, एआय म्हणजे एटीएम मशीन नाही. तुम्ही बटन दाबाल आणि पैसे बाहेर आले असं होणार नाही. एआय हे एक टूल आहे. जसं कारपेंटरकडे हेमर असतो, डिझायनरकडे डिझाईन सॉफ्टवेअर असतं, तसंच 2026 मध्ये क्रिएटर किंवा फ्रीलान्सर साठी एआय हे एक पॉवरफुल टूल आहे. आता प्रश्न असा आहे की हे टूल वापरून आपण कोणतं काम करू शकतो. एआय वापरून पैसे कमवायचा पहिला मार्ग कंटेंट क्रिएशन. जर तुम्हाला युट्यूब, इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर कंटेंट बनवायला आवडत असेल तर एआय तुमची कामाची स्पीड खूप वाढवू शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला युट्यूब व्हिडिओ बनवायचा आहे. पूर्वी काय व्हायचं, टॉपिक शोधा, स्क्रिप्ट लिहा, टायटल तयार करा, थंबनेल आयडिया शोधा, डिस्क्रिप्शन लिहा आणि मग एडिटिंग. पण एआयच्या मदतीने या प्रोसेस मधल्या अनेक गोष्टींमध्ये तुम्हाला असिस्टन्स मिळू शकतो. तुम्ही एआय ला टॉपिक देऊन व्हिडिओ आयडिया घेऊ शकता, स्क्रिप्टचा बेसिक स्ट्रक्चर तयार करून तुम्हाला टायटल आयडिया घेऊ शकता, थंबनेल कॉन्स्क्रिप्शन तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला वेळ वाचतो. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट, एआयने तयार केलेल्या कंटेंट जसाच्या तसा अपलोड करू नका. त्यात तुमचा अनुभव, तुमचा ओपनिंग, तुमची एक्झाम्पल आणि तुमची एडिटिंग ऍड करा. कारण लोकांना फक्त एआय जनरेट कंटेंट नको असतो. लोकांना युजफुल आणि इंटरेस्टिंग कंटेंट हवा असतो. आता एक सर्वात प्रॅक्टिकल मार्ग फ्रीलान्सिंग. समजा एखाद्या बिझनेस ओनरला इंस्टाग्रामसाठी 15 पोस्ट हवे आहेत. त्याला स्वतः डिझाईन टूल्स वापरून त्याच्यासाठी कंटेंट तयार करू शकता. किंवा एखाद्या युट्यूबरला 10 व्हिडिओ स्क्रिप्ट हव्या आहेत. तुम्ही रिसर्च आणि एआय असिस्टन्स वापरून स्क्रिप्ट तयार करण्यात मदत करू शकता. किंवा एखाद्या छोट्या बिझनेसला सोशल मीडिया कॅप्शन, प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन किंवा प्रमोशन कंटेंट हवा आहे. तुम्ही अशा सर्व्हिस देऊ शकता. इथे पैसे एआय साठी मिळत नाहीत, पैसे मिळतात तुम्हाला क्लायंटची प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. एआय प्लस थंबनेल डिझाईन. तुम्ही कॅनवा किंवा इतर डिझाईन टूल्स वापरत असाल तर एआय तुमच्यासाठी युजफुल ठरू शकतो. समजा एखाद्या युट्यूबरला थंबनेल पाहिजे, तुम्ही त्याला फक्त सुंदर इमेज देऊ नका, त्याचा व्हिडिओ टॉपिक समजून घ्या. थंबनेल मध्ये कोणता इमोशनल हवा, कुठल्या टेक्स्ट छोटा आणि मोठा ठेवायचा, कुठल्या एलिमेंट्समुळे करीसाठी निर्माण होईल हे समजून थंबनेल तयार करा. सुरुवातीला तुम्ही छोटे प्रोजेक्ट घेऊ शकता. उदाहरणार्थ मी युट्यूब थंबनेल्स तयार करून देतो. नंतर त्याकडे एक्सपिरियन्ससाठी पोर्टफोलिओ जमा झाल्यावर तुम्ही बेटर क्लायंट शोधू शकता. इथेही एआय तुमची मदत करतो, पण फायनल क्रिएटिव्ह तुम्ही असते.
AI व्हिडिओ एडिटिंग, शॉर्ट व्हिडिओ आणि रील्सची डिमांड खूप आहे. अनेक छोटे बिझनेस क्रिएटर आणि रेग्युलर व्हिडिओ तयार करायचे असतात, पण त्याकडे एडिटिंग करण्यासाठी वेळ नसतो. जर तुम्हाला बेसिक व्हिडिओ एडिटिंग येत असेल आणि त्यासोबत AI टूल्स वापरता येत असतील तर तुम्ही एडिटिंग सर्व्हिस देऊ शकता. उदाहरणार्थ रील्स एडिटिंग, शॉर्ट एडिटिंग, कॅप्शन, सब टायटल, बेसिक ट्रान्झॅक्शन आणि हुक टेक्स्ट, बॅकग्राऊंड क्लीनअप यासारख्या सर्व्हिस आणि सुरुवातीला तुम्ही लोकल बिझनेस सुरू करू शकता. उदाहरणार्थ जिम, रेस्टॉरंट, सलून, दुकान किंवा छोटा बिझनेस. त्यांना सांगा मी तुमचा सोशल मीडियासाठी शॉर्ट व्हिडिओ एडिटिंग करून देऊ शकतो. यातून तुम्हाला पहिला क्लायंट मिळण्याची शक्यता वाढू शकते. AI कंटेंट रायटिंग. जर तुमचं रायटिंग चांगलं असेल तर हा मार्ग तुमच्यासाठी आहे. बिझनेस ना रोज कंटेंट लागतो. इंस्टाग्राम कॅप्शन, ब्लॉग अतिरिक्त, प्रॉडक्ट डिस्क्रिप्शन, ईमेल, कॉन्टॅक्ट, व्हिडिओ, स्क्रिप्ट, सोशल मीडिया पोस्ट या कामात AI तुमचा रिसर्च आणि ट्रॅफिक टाइम कमी करू शकतो. पण क्लायंटला फक्त AIचा आउटपुट देऊ नका. त्यात ग्रामर चेक करा, फॅक्ट्स व्हेरीफाय करा, ब्रँडचा टोन समजून घ्या आणि कंटेंट नॅचरल बनवा. म्हणजे तुमची सर्व्हिस फक्त AI कंटेंट न राहता प्रोफेशनल कंटेंट सर्व्हिस बनेल. AI वापरून डिजिटल प्रॉडक्ट. आता थोड्या वेळा मार्ग डिजिटल प्रॉडक्ट. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या स्पेसिफिक विषयावर युजफुल PDF गाईड, टेम्पलेट, चेकलिस्ट किंवा पॅनल तयार करू शकता. समजा तुम्हाला YouTube बद्दल माहिती आहे, तुम्ही बिझनेस YouTube कंटेंट पॅनल तयार करू शकता. AI तुम्हाला आयडिया स्ट्रक्चर आणि फॉर्मॅटिंग मदत करू शकतो, पण प्रॉडक्ट मध्ये तुमचं नॉलेज आणि व्हॅल्यू असणं महत्वाचं आहे. डिजिटल प्रॉडक्ट एकदा तयार केल्यानंतर त्याला ऑनलाईन विकण्याचा मॉडेल तयार करता येते. पण लक्षात ठेवा, फक्त AI ने तयार केलेले जेनरिक PDF बनवणं आणि लगेच पैसे येतील असं समजू नका. लोक पैसे देतात ते युजफुल सोशल मीडियासाठी. बिझनेसची सर्वात मोठी चूक. आता एक खूप महत्वाची गोष्ट, जर तुम्ही बिझनेस असाल तर ही चूक करू नका. एकाच वेळी 10 स्किल शिकू नका. आज चॅट GPT, उद्या व्हिडिओ एडिटिंग, परवा ग्राफिक डिझाईन, नंतर कोडिंग, मग फ्रीलान्स. असं करत राहिल्यास तर काही प्रॉपरली शिकणार नाही. त्याऐवजी एक स्किल निवडा. AI व्हिडिओ एडिटिंग किंवा AI थंबनेल डिझाईन किंवा AI कंटेंट रायटिंग आणि पुढचे 30 दिवसात त्यात स्किलवर काम करा. दररोज प्रॅक्टिस करा. 5 सॅम्पल प्रोजेक्ट तयार करा आणि मग क्लायंट शोधायला सुरुवात करा. क्लायंट कुठून मिळवायचा हा प्रश्न प्रत्येक बिझनेस विचारतो. स्किल शिकली पण क्लायंट कुठून मिळणार? सुरुवातीला तुमच्या आसपासचे बिझनेस पहा. इंस्टाग्रामवर छोटे बिझनेस शोधा, YouTube क्रिएटर शोधा, फेसबुक मध्ये सर्व्हिस ऑफर करा, फ्रीलान्सिंग प्लॅटफॉर्मवर प्रोफाईल तयार करा. पण फक्त मला काम पाहिजे असे मेसेज करू नका. क्लायंटची प्रॉब्लेम समजून घ्या. उदाहरणार्थ तुमच्या इंस्टाग्राम पेजवर चांगला कंटेंट आहे पण रील्स मध्ये कॅप्शन आणि स्ट्रॉंग हुक ऍड केले तर एंगेजमेंट इम्प्रूव्ह होऊ शकतो. मी एक सॅम्पल तयार करून दाखवू शकतो. असं व्हॅल्यू बेस बोलणं जास्त प्रोफेशनल वाटतं आणि शक्य असेल तर अधिक पोर्टफोलिओ तयार करा. क्लायंटला तुमची काम दिवस पाहिजे. पोर्टफोलिओ तयार करायचा. पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी सुरुवातीला क्लायंट असण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः सॅम्पल प्रोजेक्ट तयार करू शकता. उदाहरणार्थ तुम्हाला थंबनेल डिझाईन सर्व्हिस द्यायची आहे तर 5 इमेजरी YouTube व्हिडिओज निवडा आणि त्यांचे थंबनेल तयार करून व्हिडिओ एडिटिंग करायचं असेल तर 5 सॅम्पल रील्स तयार करा. कंटेंट रायटिंग करायचं असेल तर 5 सॅम्पल पोस्ट तयार करा. मग हे सगळं एका सिंपल पोर्टफोलिओ मध्ये ठेवा. त्यामुळे क्लायंटला एक गोष्ट लगेच समजतो, हा व्यक्ती काम करू शकतो.
पैसे किती कमवता येतील आता हा सगळ्यांना जाणून घ्यायचा असेल. किती पैसे मिळतील याचं फिक्स आन्सर नाही, कारण इन्कम तुमच्या स्किल, क्वालिटी, एक्सपिरियन्स, निश क्लायंट आणि कामाच्या प्रकारावर डिपेंड करतं. बिझनेस असताना छोटे प्रोजेक्ट मिळू शकतात. एक्सपिरियन्स वाढल्यानंतर तुम्ही जास्त कॉम्प्लेक्स काम घेऊ शकता. पण मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगेन, पहिल्या दिवसापासून मोठ्या इन्कमच्या मागे लागू नका. पहिलं टार्गेट ठेवा, पहिलं क्लायंट, नंतर पहिली पेड प्रोजेक्ट, नंतर पहिली रिपीट क्लायंट आणि नंतर त्यावर स्केल करण्याचा विचार करा. 30 दिवसांचा बिझनेस प्लॅन. आता मी तुम्हाला एक सिंपल 30 डे रोड मॅप देते. पहिले 7 दिवस एक स्लिप निवडा आणि बेसिक कॉन्सेप्ट शिका. दिवस 8 ते 15 प्रॅक्टिस करा आणि सॅम्पल प्रोजेक्ट तयार करा. दिवस 16 ते 20 तुमचा पोर्टफोलिओ तयार करा. दिवस 21 ते 25 तुमची सर्व्हिस आणि प्राइस स्ट्रक्चर तयार करा. दिवस 26 ते 30 दररोज प्रोटेक्शन क्लायंट शी कनेक्ट राहा. समजा तुम्ही दररोज 5 रिलेव्हिटी बिझनेस किंवा क्रिएटरला प्रोफेशनल मेसेज केला तर महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे अनेक कन्व्हर्सेशन जमा होऊ शकतात. प्रत्येक क्लायंट बनेल असं नाही, पण तुमची कम्युनिकेशन आणि स्किल पण तुमची इम्प्रूव्ह होईल आणि ही स्किल पुढे खूप उपयोगी पडते. AI वापरताना स्कॅम पासून सावध राहा. आता एक आज इंटरनेटवर AI वापरा आणि रोज 1000 रुपये कमा. अशा अनेक व्हिडिओज आणि ऑफर दिसतात. सगळ्यांवर विश्वास ठेवू नका. कोणी तुम्हाला सांगत असेल फक्त एक ऍप डाउनलोड करा आणि गॅरंटी इन्कम मिळवा तर सावध राहा. कोणी जॉब देण्यासाठी अनेक पैसे मागत असेल तर विचार करा. AIच्या नावाखाली अनेक स्कॅम होऊ शकतात, पण तुमच्या बँक इन्फॉर्मेशन, OTP, पासवर्ड किंवा सेन्सिटिव्ह डॉक्युमेंट कोणाला देऊ नका. आणि सर्वात महत्वाची, गॅरंटी इन्कम असं काही नसतं. स्किल, मेहनत, कन्सेंटिव्ह, योग्य क्लायंट, इन्कमची शक्यता, स्ट्रॉंग कन्सेप्शन. तर मित्रांनो, 2026 मध्ये AI मुळे सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी काय आहे? AI करून पैसे मागत नाही, तर AI वापरून लोकांची कामं सोपी करतं. तुम्ही कंटेंट क्रिएटर होऊ शकता, फ्रीलान्सर होऊ शकता, व्हिडिओ एडिटर होऊ शकता, थंबनेल डिझाईन होऊ शकता, कंटेंट रायटर होऊ शकता, डिजिटल प्रोडक्ट तयार करू शकता. पण सुरुवात एका स्किल पासून करा. आज एक स्किल निवडा, पुढचे 30 दिवस त्यावर काम करा आणि लक्षात ठेवा, AI तुमची जागा घेणार नाही, पण मेहनत केली तर सगळं काही सोपं होतं. हे होते AI वापरून पैसे कसे कमवायचे पॉइंट. व्हिडिओ आवडला असेल तर AS टेक ब्लॉगला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.